प्रवास पुन्हा प्रेमाचा भाग 3 आज आपण बघत आहोत. राकेशला पूर्वीवर प्रेम नाही, पण एक मैत्रीण म्हणून तिला खुश बघायचं आहे त्याला, आणि तिला मात्र ती जशी आहे तसंच राहायचं आहे. प्रेम तर असा शब्द आहे जो तिला ऐकायचा नाही, आणि तिला बदलायला सांगता सांगता राकेश कधी तिच्या प्रेमात पडेल हेच आपल्याला पुढे स्टोरीमध्ये बघायचं आहे. चला तर मग. तुला कॉफी आवडली हेच खूप होतं आज माझ्यासाठी. राकेश हसतच तिला बोलतो. पण मला हे अजिबात आवडलं नाही. माझी सवय आहे जी मी सोडलेली आहे. मग असं कुणी मला फसवणं, मस्करीमध्ये मला नकोय ते देणं मला आवडत नाही. मी कितीदा सांगून झाले, पण तरी तुम्ही लोकांना समजत नाही. पूर्वी चिडतच बोलते. अरे यार पूर्वी कूल डाऊन. आणि इथे फक्त मी आहे. तुम्ही लोक कुणाला बोलते ग? अजून पण माझ्या व्यतिरिक्त तुला कुणी असं समजवत असतं का? आणि असं बोलत आहेस का? हो. मग ते घरी बसले आहेत ना माझे आई बाबा, तेच परत डोकं लावत असतात. सारखं त्यांच्या पण डोक्यात लग्नाचं खूळ सुरू आहे. एक नाही तर एक स्थळ घेऊन येत असतात मला. मी तर पुरवसाठी मुली शोधा असं म्हणते, पण आई म्हणते आधी मुलीचं लग्न करावं लागतं आणि नंतर मुलाचं. मला तर एक कळत नाही रॉकी. आजही समाजात ना मुलगा आणि मुलगी ही प्रतिमा बदलली नाही रे. मुलगी किती पण इंडिपेंडंट असू दे, स्वतःचं काही करत असू दे, तिला कुणाची गरज नसली तरी पण ती एकटीच समजली जाते. तिला जोडीदाराची गरज आहे. एकटं ती काहीही करू शकत नाही. तिच्याकडून कसं काय होईल? ती मुलगी आहे ना. काही ऊचनीच झालं म्हणजे तिच्यासोबत परत लग्न कोण करणार? बस इतकंच मुलींबद्दल लोक विचार करतात. पण आपली मुलगी मुलाप्रमाणे आपलं नाव कमवत आहे आणि आपल्या खांद्याला खांदा लावून चालते, तरी पण ती मुलगा आहे आपला असा न समजता ती तर मुलगी आहे. दुसऱ्याच्या घरी जाईल. मुलींचं लग्नसुद्धा मुलाच्या आधीच करायचं असतं या लोकांना. लोक काय म्हणतील जर आधी मुलीचं नाही आणि मुलाचं लग्न झालं तर? असे अनेक प्रश्न घेऊन बसतात. आणि माझ्या पण घरी हेच चालू असतं सध्या. बाबा तर सारखं एकच, तुझ्या मैत्रीण अनूचं लग्न होते, सोबत होत्या ना तुम्ही, मग तू पण दे होकार लग्नाला. शेवटी मुलगी आहेस, आज ना उद्या लग्न करून जावंच लागेल तुला. मला तर आता कंटाळा आलाय या गोष्टींचा. एकतर आता अजिबात या गोष्टींवर विश्वास नाही राहिलाय माझा. राकेश तिच्याकडे एकटक बघत कॉफी पित होता. जशी ती शांत झाली तशी त्यानं एक घायाळ करणारी स्माईल तिला दिली. तिनं रागातच त्याला म्हटलं, काय झालं तुला दात काढायला? मी काहीतरी गंभीर विषयावर बोलत आहे ना, आणि तू हसतो आहेस. मला नाही आवडलं हे. ती रागातच त्याला बोलते. आता तो तिला बोलतो, शांत हो आधी. किती बडबड करतेस? ठीक आहे, नको करू लग्न, नको करू प्रेम, दे ना तो विषय सोडून. इथेच बंद करू आपण तो विषय. राकेशनं ते अगदी सहजपणे बोलून दिलं, पण त्याच्या मनात दुसरंच काहीतरी चालू असावं, आणि त्यानं त्याची सुरुवात असे बोलून केली होती. इकडे पूर्वीचा तर कंट्रोलच सुटला. हे काय बोलत आहेस राकेश? तूच आहेस ना? मला तर माझ्या कानांवर विश्वास बसेना. अरे मीच आहे. आता जर तुला असे सब्जेक्ट आवडत नसेल, तुला या गोष्टींमध्ये इंटरेस्ट नसेल, तर मग काय उपयोग या गोष्टी बोलून तरी? त्यामुळे मी ठरवलं, तुला आता या विषयावर बोलून त्रास देण्यात काहीच अर्थ नाही. आता पूर्वी जरा शांत होत बोलली. आणि तू? मी काय? राकेशनं विचारलं. म्हणजे तू काय करणार मग पुढे, असं विचारलं. मी तर बाई मस्त मुलगी शोधण्याचं काम करेन. छान एखादी मुलगी भेटली की लग्न करेल आणि आपली लाईफ एन्जॉय करेल. तो एकदम आपल्या चेहऱ्यावर आनंद व्यक्त करत बोलू लागला. त्याचं ते बोलणं मात्र पूर्वीला कुठेतरी आवडलं नव्हतं. असे बोलतोय जसं लगेच एखादी मुलगी याला भेटली. ती मनातच बोलू लागली, पण मला काय करायचं? त्याचं लग्न हो किंवा नाही, भेटली तर भेटली, मी काय इतका विचार करत आहे? ती पण आपल्या चेहऱ्यावर ते भाव लपवतच त्याला बोलते, ठीक आहे, चांगलं आहे, पण जपून. हो ग, जपूनच आता पाऊल उचले. तू कर तुझं काम, मग मी माझे करत बसतो. तो तिला बोलतो. बरं ऐक ना, लग्नाला जातीये का मग तुझ्या मैत्रिणीच्या?
तो तिला विचारतो. हो, जावंच लागेल. नाही गेले तर परत गैरसमज वाढतील लोकांचे की पहिलं प्रेम अजूनही विसरली नाही, ती त्याला बोलते. हो, मी पण तुला तेच बोलणार होतो. मला पण इन्व्हिटेशन आलंय आणि ऑर्डर पण आहे. सगळी म्युझिक सिस्टीम आपलीच टीम हँडल करत आहे तिथे. ओके, पण मग इन्व्हिटेशन कुणी दिलं तुला? अरे माझी फ्रेंड विद्या आहे ना, तिने दिलं. तिच्या दिराचं लग्न आहे ना. अरे हो, सांगितलं होतं तुम्हाला, विसरले मी, ती त्याला बोलते. एक विचारू राकेश तुला? हो विचार ना, तो तिला बोलतो. तू बोलला होता की तू विद्यावर प्रेम करत होता, मग तू तिला इतकं सहज विसरलास आणि फ्रेंड पण बनला, कसं जमलं तुला? आता तिच्या प्रश्नाने त्याच्या चेहऱ्यावर थोडी नाराजगी दिसली. सॉरी, तुला नसेल सांगायचं तर इट्स ओके. अरे त्यात काय न सांगण्यासारखं आहे? नाराज यामुळे झालो की तेव्हा घाई केली असती तर आज माझं प्रेम माझ्या जवळ असतं. पण ठीक आहे, इट्स ओके, सांगतो तुला. तरीही मी प्रेम केलं होतं तिच्यावर. तिला आधी सांगू शकलो असतो तर तिने पण कदाचित माझ्यावर प्रेम केलंच असतं. इतका छान बॉन्डिंग होतं आमचं. एकाच घरात राहिलो आहोत आम्ही, पण कधीच काही हद्द पार केली नाही. सुख दुःख शहर केलं होतं सोबत. पण एक चूक तिची नव्हती, माझी होती की मी करिअर निवडलं आणि तिला सोडून गेलो. या आशेवर गेलो होतो की तिकडून आलो की प्रपोज करेल, घरी आल्यावर सांगेल, लग्न करेल. पण वेगळंच घडलं. तिथून येईपर्यंत पूर्ण नशिबाने कायापायाट करून ठेवली होती. आयुष्य आता ते नव्हतं राहिलं जे आधी होतं. तिच्या घरात ती नाही, आता मी एकटंच राहत होतो. माझ्या जागा दुसऱ्या कोणीतरी घेतलेली होती. नशेत धुंद मी तिला विसरूच शकत नव्हतो. कसं विसरून जाऊ तिला, जी माझ्यासाठी लकी ठरली होती तिला? आणि चुकीचं पाऊल उचलून तिला आपलंसं करण्याचा प्रयत्न केला आणि कायमचं गमावून बसलो गो तिला. पूर्वी पापणी न झाकता तो जे काही सांगत होता ते ऐकत होती. तिच्या अंगावर काटा आला होता. मग तिनं पुढं विचारत बोललं, मग काय? त्या गिल्टमध्ये जगत होतो. तोच एक दिवस ती भेटली. प्रेम नव्हतं तिचं माझ्यावर असंच मला वाटलं, पण मी चुकीचा होतो. तिचं पण प्रेम होतं ग माझ्यावर, पण एक प्रियकर म्हणून नाही तर एक जिवलग मित्र म्हणून. आणि म्हणूनच ती नाराज झाली होती माझ्यावर. मी असं काही करेन हे तिला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. आमच्या मैत्रीवर गर्व होता तिला, म्हणून मी असं वागल्यावर नाराज झाली होती ती. पण तिच्यासोबत बोलून हलकं वाटलं मला. माझ्या मैत्रीचा हात परत पुढे केला मी. प्रेम नाही मिळालं तिचं म्हणून काय झालं? ती तर मैत्रीण म्हणून माझ्यासोबत आयुष्यभर राहण्यासाठी तयार होती. पण आपल्या प्रेमाला कधीच सोडणार नाही हे पण ती बोलत होती. विचार कर ना तू, 6 महिने आम्ही सोबत होतो, तरी तिचं माझ्यावर तसं प्रेम कधी झालंच नव्हतं जसं 6 दिवसांमध्ये तिचं तिच्या नवऱ्यावर झालं. मग लग्न झालेल्या मुलीसोबत मी कसं काय माझ्या प्रेमाचा हक्क मागू? मी चुकीचं होतो हे मला समजलं आणि मी सरळ माफी मागितली त्याबद्दल. आम्ही गळ्यात पडलो, एकामेकांना भेटलो, पण एक पहिले मित्रमैत्रीण म्हणून. ती पण खूप छान माझ्यासोबत बोलली. अजिबात माझ्यापासून काहीच न लपवत ती माझ्या अगदी क्लोज होती, माझ्यासोबत बोलत होती. हेच मित्रमैत्रिणीचं नातं असतं ग, ज्यात आपण सगळं काही एकामेकांना सांगू शकतो. आणि मग काय, त्या दिवशी मी ठरवलं, माझी विद्या ही नशिबाने मला परत भेटली. आता माझी मैत्रीण दूर नाही जाऊ देणार मी कधी. मैत्रीण म्हणून माझ्या आयुष्यात तिची जागा प्रेमाने मी अशीच जपून ठेवेल. आणि तिचा पण मित्र आहे मी जवळचा. तो हसतच तिला बोलला. आणि नील, तिनं त्याला विचारलं. त्याचं काय? त्यानंच तर आम्हाला परत एक केलं. आमची मैत्री पवित्र आहे हे त्याला समजलं आणि त्यानं विद्याला समजावलं, मलाही सांगितलं. तेव्हाच कुठे आम्ही परत मित्र बनून शकलो. ओके बस आता, पूर्वी त्याला बोलते. काय बस? अजून तर विद्याचं सांगायला सुरुवात केली ना तर आपल्याला वेळही पुरणार नाही. माझी फ्रेंड आहेच तशी, म्हणून तर तिच्यासारखी एखादी मुलगी शोधत आहे ग मी, पण मिळतच नाही. तो खट्ट्या नजराने पूर्वीकडे बघत बोलला. ओ रिअली? बस आता तुझं ते विद्यापुराण. मला उशीर होत आहे. तूच तर विचारलं म्हणून तर तुला सांगितलं आणि तुलाच बोर होतंय, तो बोलला.
अरे सॉरी, बोर नाही होत आहे, पण जलन झाली मला. जलन का? त्यानं पुढे होत विचारलं. का म्हणजे का? तुला माहिती आहे ना सगळं. तिच्यामुळे तर नील आणि मी वेगळं झालोय, विसरलास का? अगं पण एक बोलू? तो तिला बोलला. हो बोल ना, पूर्वी म्हटली. मला नाही माहिती, पण तू पण तशीच आहे. म्हणून कदाचित तुझा तो एक्स बॉयफ्रेंड नील पण तिच्या नकळत प्रेमात पडला असावा. मला पण तुझ्यासोबत बोललं की विद्याची आठवण होत असते कधी कधी. आता पूर्वीला नील जे बोललेलं होतं ते आठवलं की विद्यामध्ये मी तुला बघितलं म्हणून मी लग्न केलं. इट्स ओके, जाऊ दे ना, सोड हा विषय. ती तिच्या विचारातून बाहेर पडत म्हणते. ओके ओके, तो बोलला. मग येणार ना लग्नाला, आपण पण एन्जॉय करू. तो तिला बोलला. आपण नाही, तू. ती हसतच म्हटली. आणि तू? त्यानं विचारलं. मी पण प्रयत्न करेल. गुड, तो तिला बोलला. आणि हो, हे ब्लॅक व्हाईट नको घालू हं फंक्शनमध्ये. छान तयार हो, सगळ्यांना वाटलं पाहिजे तू आयुष्यात पुढे गेली. हो नक्कीच. अरे वा, काहीच उद्धट न उत्तर देता तू मान्य पण केलंस, तो हसत बोलला. चुप रे, चल खूप उशीर झालाय, निघू आता. ओके चल. त्यानं पण बिल पे केलं आणि तिथून निघाले. कॅफेमधून बाहेर पडताना तिथे पाणी सांडलेलं असल्यानं पूर्वीचं सँडल त्यावरून स्लिप झालं आणि ती पडणार तोच राकेशनं तिला पकडलं. आता एंट्रन्सवर असल्यामुळे सगळ्यांची नजर दोघांवर पडली. एक पत्रकार पण कॉफी प्यायला आलेला होता आणि त्यानं बघितलं पूर्वी देशमुख, एक मोठी बिझनेसवुमन आणि रॉकस्टार राकेश पोद्दार. त्यानं पटकनच त्यांचे फोटो क्लिक केले. इकडे पूर्वी आणि राकेश आज असं पहिल्यांदा इतकं एकमेकांच्या जवळ होते. मनात काहीच फिलिंग नव्हती त्यांच्या, पण एकमेकांसोबत इतकं जवळ त्यांनाही कदाचित ते आवडलं असावं. तो तिच्या डोळ्यात हरवून गेला आणि ती पण त्याला पडण्याच्या भीतीनं घट्ट पकडून होती. तोच फॅनची हवा त्यांच्याकडे आली आणि तिचे ते लांब केस तिच्या तोंडावर आलेत. तिनं आपल्या केसांना क्लचरनं बांधून ठेवलं होतं, तरी पण काही बटा तिच्या चेहऱ्यावर खेळत होत्या आणि त्यामुळं ती अजूनच सुंदर दिसत होती. राकेशच्या काय मनात आला असावं आणि त्यानं लगेचच तिला सावरत तिच्या केसांचा क्लच काढला आणि अशीच छान दिसतेस, असंच राहत जा, यांना पण त्यांचं जीवन जगू दे की, तो एकदमच बालिशपणाने तिला बोलला. आता ती थोडी शुद्धीवर आली. तिची नजर आजूबाजूला गेली तर सगळ्यांच्या नजरा तिच्यावर आणि राकेशवर आहे हे बघून ती थोडी लाजली आणि त्यांचा हात हातात घेत म्हटलं, आम्ही जस्ट फ्रेंड आहोत, ओके. काही पण गैरसमज मनात बाळगू नका, म्हणत तिनं त्याचा हात पकडला आणि त्याला बाहेर आणलं. इकडे पत्रकाराला मात्र मजेदार आणि इंटरेस्टिंग बातमी मिळाली. त्यातली त्यात फोटो पण खूप रोमॅन्टिक मिळाले. कुणाला वाटणार नाही की ते दोघं जस्ट फ्रेंड आहेत. अरे हळू ना पूर्वी, तो तिचा हात ओढत म्हटला. पण तो आता पुढे काय बोलेल आणि प्रेम कधी सुरू होईल हे आपण पुढे बघूयात. तुम्हाला काय वाटतं, काय होईल या दोघांमध्ये, ज्यामुळे हे एकमेकांना ओळखू शकतील, एकमेकांचं प्रेम ओळखू शकतील? चला तर मग, स्टोरी आवडली असेल तर लाईक नक्की करा. कॉमेंट करून मला नक्कीच प्रतिक्रिया द्या की ह्या स्टोरीमध्ये तुम्हाला काय ऐकायला आवडेल. आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.